नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। आज सकाळी बोरिवली पश्चिम येथे एका निवासी इमारतीत कार पार्किंग लिफ्ट कोसळल्याने एका 30 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झालाय तर अन्य व्यक्ती जखमी झालाय। ही घटना मुंबईतील बोरिवली भागातील ओम प्रथमेश बिल्डिंग मध्ये घडली। या दुर्घटनेत लिफ्ट 7 मीटर खोल खड्ड्यात कोसळली आहे। पेशंटला उपचारासाठी घरी बोलावले। पेशंट बेडरूम मध्ये आहे असं खोटं सांगून खोलीत नेलं, त्यानंतर बाहेरून दार लावले। शेवटी महिलेने डॉक्टरचा शर्ट पॅन्ट तोडले आणि आरडाओरड केली। त्यामुळे पतीने आत येऊन डॉक्टर आणि महिलेचा व्हिडिओ शूट केला। 5 लाख रुपये दे अन्यथा व्हिडिओ व्हायरल करू अशी धमकी डॉक्टरला दिल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ तालुक्यात असलेल्या चिमेगाव येथील एक चिमुकली लहान मुलांसोबत खेळत असताना शुक्रवारी 30 मे रोजी 1 वाजताच्या दरम्यान अंगणात असलेल्या हौदात पडली आणि चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला। चिमुकलीच्या जाण्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे। सातारा जिल्ह्यातील कोडोली येथे गुरुवारी मध्यरात्री एका धक्कादायक घटनेत एका तरुणाचा खून झालाय। अक्षय दिलीप माने नावाच्या 24 वर्षीय तरुणाला त्याच्या मित्रांनी पार्टीच्या बहाण्याने बोलवले। जुन्या वादातून त्याला मारहाण करून त्याचा खून करण्यात आला। या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांवर गुन्हा दाखल केलाय। आर्थिक विवंचनेतून बाहेर पडण्यासाठी एका व्यापाऱ्याने खासगी सावकाराकडून व्याजाने पैसे घेतले। त्याची 6 पटीने फेड देखील केली, मात्र राक्षसी वृत्तीच्या सावकाराला आणखी पैसे हवे होते। आणखीन पैसे दे अन्यथा तुला चटके देऊन मारू अशी धमकी देण्यात आली। सावकाराच्या वाढता जाच सहन न झाल्याने बीड येथील व्यापाऱ्याने थेट पोलीस अधीक्षक नवनीत कावन यांनाच चिठ्ठी लिहिली आणि गळफास घेऊन आत्महत्या केली। संजय कांकरे असे बळी गेलेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे। चिपळूण तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावरील कापसाळ येथे गुरुवारी रात्री उशिरा गुटखा वाहतूक करणारी बोलेरो गाडीसह 23,94,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी पकडून ताब्यात घेतलाय। या प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी केलेल्या या कारवाईत तब्बल 16,94,000 रुपयांचा गुटखा तर 7 लाख रुपयांची बोलेरो पिकअप गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैयाजी जोशी यांनी काही दिवसांपूर्वी मुंबईत राहायचे म्हणून मराठी शिकणे गरजेचे नसल्याचा जावाई शोध लावला होता। त्या पाठोपाठ राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी आता हिंदीला डोक्यावर घेतलंय। हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा बनली आहे। हिंदी आमची लाडकी बहीण आहे असं वक्तव्य सरनाईकांनी केलंय। त्यांच्या या वक्तव्यानं मराठी भाषिक नाराज झाले आहेत, तर त्यामुळे वादाची ठिणगी पडली आहे। अमरावतीमधील गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील 16 वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी उघड झाली। एका 17 वर्षीय मुलाने तिच्यावर शारीरिक बळजबरी केली, त्यातून तिला गर्भधारणा झाली। त्यामुळे तिने आत्महत्या केल्याची तक्रार तिच्या आईने नोंदवली। त्या आधारे गाडगेनगर पोलिसांनी 29 मे रोजी रात्री संबंधित विधी संघर्षित बालकाविरुद्ध बलात्कार, पॉक्सो व आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केलाय। मोहाडी तालुक्यातील बेटाळा रेतीघाट डेपोवरून रेतीचे अवैध उत्खनन करून ती टिप्परमधून नागपूरकडे गोपीवाडा मार्गे घेऊन जाणाऱ्या वाहनांना वाटेतच अडवून महसूल विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली। यात रेतीचे 8 टिप्पर पकडले। या कारवाईमध्ये 3,24,00,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। विशेष म्हणजे जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते व पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी स्वतः हजर राहून ही कारवाई गुरुवारी रात्री 8 वाजता केली। राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या ऑनलाईन बदल्या करण्यासाठी नवीन ॲप्लिकेशन तयार करण्यात आले। या ॲप्लिकेशनचे उद्घाटन सोमवारी महामंडळाच्या वर्धापन दिन कार्यक्रमामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या बदल्यांसाठी महामंडळाला लागलेले शिफारशींचे दुष्टचक्र दूर होणार आहे। राज्यात जल्लोषात आणि उत्साहात साजरा होणारा गणेशोत्सव 2 महिन्यांवर आलाय। गणेशोत्सवाची तयारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी आतापासून करायला सुरुवात केली आहे। पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीनं यंदा 133व्या वर्षानिमित्त केरळमधील श्री पद्मनाभ स्वामी मंदिराची प्रतिकृती साकारणार आहे। प्रत्येक आरोपीच्या जामिनास विरोध करणारी मानसिकता सरकारी वकील, पोलीस, तपास यंत्रणा आणि पर्यायानं राज्य सरकारनं बदलायला हवी असं स्पष्ट मत मुंबई उच्च न्यायालयानं एका निकालात व्यक्त केलंय। खटला जलद गतीने संपणं हा प्रत्येक आरोपीचा संविधानिक अधिकार आहे। कायद्यात तशी तरतूदच करण्यात आली आहे। सर्वोच्च न्यायालयानंही याचं वारंवार आठवण करून दिली आहे। तसेच राज्यातील कारागृहांची अवस्था आणि तिथे असलेल्या कैद्यांची संख्या हा मुद्दाही कोर्टानं अधोरेखित केलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण तसेच ओबीसी आरक्षण कोट्यात मराठा आरक्षणाचा समावेश करण्याची केली जाणारी मागणी या 2 बाबींमुळे ओबीसी आरक्षणाचा मुद्दा कायमच चर्चेत राहिलाय।
या दोन्ही मुद्द्यांमध्ये आपली सक्रिय भूमिका बजावणाऱ्यांमध्ये भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांचंही नाव आहे। त्यांनी पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणावर भाष्य केलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी आरक्षण टिकवलंय असं त्यांनी म्हटलंय। तसेच संभाजी महाराज यांच्या नावाने लव जिहाद कायदा करावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथके तयार केली आहेत। या हंगामात पथकाची करडी नजर आहे। शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्र चालकांवर कडक कारवाई केली जाणार आहे। नागपूरच्या इंदोरा परिसरातील उत्थान नागरी सहकारी पतसंस्थेत कोट्यवधी रुपयांचा आर्थिक घोटाळा उघडकीस आला असून नागरिकांच्या मेहनतीच्या पैशाची फसवणूक झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे। या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी संस्थेचे अध्यक्ष महेंद्र जनार्दन राऊत यांच्यासह संचालक मंडळातील इतर 20 जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे। मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमधील एका फार्म हाऊसमध्ये लग्न सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यावेळी घडलेल्या एका दुर्दैवी घटनेनं लग्न घरावर शोककळा पसरली। 20 वर्षीय अयान अहमद फार्म हाऊसमध्ये असलेल्या स्विमिंग पूलमध्ये बुडून मृत्यू झालाय। अयान कबीरपूरचा रहिवासी होता। मित्राच्या बहिणीच्या लग्नात सहभागी होण्यासाठी तो गुरुवारी फार्म हाऊसवर गेला होता। उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये काही दिवसांपूर्वी एका माजी मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या हत्याकांडाने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती। आता आरोपी मुस्कान रस्तोगीबाबत आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। आरोपी मुस्कान रस्तोगीने उत्तर प्रदेशातील मेरठ तुरुंग प्रशासनाकडे संपर्क साधला असून न्यायालयात स्वतःची बाजू मांडण्यासाठी तिने कायदेशीर शिक्षण घेण्याची इच्छा व्यक्त करत त्यासाठी कायद्याचा अभ्यास करण्याची परवानगी मागितली आहे। दिल्ली उच्च न्यायालयाने राजद प्रमुख लालू प्रसाद यादव यांची याचिका फेटाळून लावली। यामध्ये त्यांनी लँड फॉर जॉब घोटाळ्याशी संबंधित कथित भ्रष्टाचार प्रकरणात कनिष्ठ न्यायालयाच्या कार्यवाहीला स्थगिती देण्याची मागणी केली होती। या घोटाळ्याची सीबीआयने चौकशी केली। राजद प्रमुख लालू यादव यांच्या वतीने उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत या प्रकरणातील FIR आणि तपास कायदेशीर नाही म्हटलं होतं। उत्तर प्रदेशातील कुख्यात गँगस्टर मुख्तार अन्सारीचा मुलगा आमदार अब्बास अन्सारी याला प्रक्षोभक वक्तव्याच्या प्रकरणात न्यायालयाने 2 वर्षांची शिक्षा सुनावली आहे। यामुळे अन्सारीची आमदारकी धोक्यात आली आहे। याचबरोबर 3000 रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय। 2022च्या उत्तर प्रदेशातील मऊ विधानसभा निवडणुकीदरम्यान हा प्रकार घडला होता। अब्बासने अधिकाऱ्यांशी हिशेब चुकता करण्याची आणि त्यांना धडा शिकवण्याची धमकी दिली होती। त्यानंतर त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका 8 वर्षाच्या मुलाने चोरांच्या गँगलाही मागे टाकले। अवघ्या काही मिनिटात शक्कल लढवून सायकल गायब करणाऱ्या या छोट्या चोराचे कारनामे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहेत, ज्याचे व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत। या 8 वर्षांच्या चोरामुळे संपूर्ण परिसरात दहशतीचं वातावरण आहे। चीनने पाकिस्तानला PL-15 क्षेपणास्त्र दिल्याची कबुली दिली आहे। भारताने पाकिस्तान सोबतच्या संघर्षादरम्यान हेच क्षेपणास्त्र पाडले। या घटनेमुळे चीनच्या संरक्षण क्षेत्रात खळबळ माजली। यामुळे क्षेपणास्त्राच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले। याचा परिणाम चीनी शस्त्रांच्या निर्यातीवर होणार आहे। भारताने चीन निर्मित PL-15 क्षेपणास्त्र पाडत त्याच्याशी संबंधित अनेक वस्तू जप्त केल्या आहेत। सुप्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांना अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी निरोप दिला। डोनाल्ड ट्रम्प यांनी एलन मस्क यांचा निरोप समारंभ होत असला तरी ते नेहमीच आमच्या सोबत असतील। गरज पडेल तेव्हा एलन मस्क आम्हाला सर्वतोपरी मदत करतील असं स्पष्ट केलंय। तर उद्योगपती एलन मस्क यांनीही मित्रता कायम ठेवू, वेळ पडेल तेव्हा सल्ला देऊ असं सांगितलंय। दुबईमधील केरळी समुदायाने पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला एका कार्यक्रमात प्रमुख पाहुणा म्हणून आमंत्रित केल्यानंतर सोशल मीडियावर नाराजी पसरली। पहलगाममध्ये झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर राबवल्याच्या दरम्यान शाहिद आफ्रिदीने अनेकदा भारताविरोधात गरळ ओकली होती। तरीही केरळी समुदायाने त्याला आमंत्रित करून आदरातिथ्य केल्याबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे। हा कार्यक्रम दुबईमध्ये आयोजित करण्यात आला होता। महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे। परीक्षा 1 जून 2025 रोजी होणार आहे। या परीक्षेसंदर्भात आयोगाने काही नियम आणि सूचना जारी केल्या आहेत। परीक्षा केंद्रावर प्रवेश घेण्यासाठी नियम, ओळखपत्र आणि इतर आवश्यक गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे। नियमांचे पालन न केल्यास उमेदवारी रद्द होऊ शकते। विविध कारणांमुळे मुंबईत अतिरिक्त ठरलेल्या तब्बल 350हून अधिक शिक्षकांचे मे महिन्याचे वेतन रोखण्यात आले। शिक्षण विभागाच्या या कारवाईमुळे शिक्षक संघटनांमध्ये प्रचंड असंतोष पसरला असून त्यांनी आक्रमक पवित्रा घेत आमरण उपोषण, जेल भरो आंदोलनाची तयारी सुरू केली आहे।
वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीची नीट पीजी परीक्षा एकाच टप्प्यात घ्यावी असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी राष्ट्रीय परीक्षा मंडळाला म्हणजेच NBEला दिले आहे. 2 टप्प्यात परीक्षा घेतल्यास मनमानीला वाव मिळतो असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने येत्या 15 जून रोजी होणारी नीट पीजी एकाच टप्प्यात घेण्यासाठी व्यवस्था करावी अशी सूचना NBEला केली आहे. BSNLच्या एका प्लॅनमध्ये लोक एका बिलावर 4 कनेक्शन चालवू शकतात आणि प्रत्येक कनेक्शनला 75 GB वेगळा डाटा मिळेल. याशिवाय अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज 100 SMS देखील दिले जातील. या प्लॅनची किंमत 999 रुपये आहे. म्हणजेच 999 रुपयांच्या बिलात तुम्हाला ही सर्व सुविधा मिळू शकणार आहे. केंद्र सरकार क्रिप्टोकरन्सी बाबत लवकरच ठोस भूमिका जाहीर करणार आहे. त्यासाठी एक चर्चा पत्र जारी करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव पुढे कायद्यात बदलेल. त्या आधारे भारत क्रिप्टो रेग्युलेशन तयार करेल. केंद्र सरकार आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि इतर बड्या संघटनांच्या ध्येय धोरणाचा आणि इतर बड्या राष्ट्रांच्या ध्येय धोरणाचा अभ्यास करत आहे. सरकार याविषयीचा निर्णय घाईघाईत करणार नाही. एक संतुलित धोरण, नियम तयार करण्यात येईल. अभिनेता अजय देवगण स्टारर दृश्यम 3 चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. दृश्यम 3 ची अधिकृतपणे आता पुष्टी करण्यात आली आहे. पॅनोरमा स्टुडिओज कडून एक पत्र समोर आलंय, ज्यामध्ये स्टुडिओनं अजय देवगण अभिनीत बहुप्रतीक्षित चित्रपटाच्या निर्मितीची अधिकृतपणे पुष्टी केली आहे. या पत्रानुसार पॅनोरमा स्टुडिओजनं दृश्यम फ्रँचायझीच्या 3ऱ्या भागासाठी डिजिटल 18 मीडिया प्रायव्हेट लिमिटेड बरोबर निर्मिती करार केलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने प्लेइंग 11च्या नियमांमध्ये मोठे बदल केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये हे बदल जूनपासून तर मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये जुलैपासून लागू होतील. एक दिवसीय सामन्यामध्ये दोन्ही बाजूंनी 2 चेंडू वापरण्याऐवजी 34 षटकांनंतर एकाच चेंडूचा वापर केला जाईल. तसेच प्रत्येक संघाला सामन्यापूर्वी 5 बॅकअप खेळाडूंची नावं द्यावी लागतील. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.